नमस्कार. आजचा विषय आहे अधोरेखितचा मातोश्रीवरचा जमीनदार. पूर्वी आपल्याकडे मराठीमध्ये ग्रामीण चित्रपट निघायचे. त्यात पाटील असायचा. तो घोड्यावरनं आपल्या शेतावर रपेट करायला निघायचा. मुंडासं सावरीत मिशीला पीळ देत आपली जी कुळं आहेत ती प्रामाणिकपणे शेती करतायत की नाही त्यांना तो वेठ बिगारच समजत असे. समान हक्क वगैरे असं काही नाही, पण तो सगळ्यांना दमात घेत अशा रीतीनं रपेट घोड्यावरनं करत असे. हे आपण चित्रपटामध्ये पाहिलंय. आत्ता आदित्य ठाकरे यांनी जी शिवसंवाद यात्रा सुरू केलेली आहे आणि भिवंडी, पालघर, नाशिक, संभाजीनगर असं ते करतायत, त्यावरून मला या पाटलांची आठवण झाली. कसं आहे की शिवसंवाद यात्रेमध्ये जनतेचा काही संबंध नाही, वैचारिकतेचा काही संबंध नाही, हिंदुत्व विरोधी शक्तींचा हे समाचार घेतायत वगैरे याचा कुठे काही उल्लेख नाही. आमच्यावर काहीतरी अन्याय झालाय आणि म्हणून तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्या दारात आलोय. एक प्रकारे आदित्य ठाकरे जोगवा मागत फिरतायत. फक्त तसं त्यांना म्हणायला लाज वाटतेय आणि म्हणून ते शिवसंवाद यात्रा असं म्हणतायत. पण या लढाईला पुष्कळ कंगोरे आहेत आणि ते कंगोरे असे आहेत की आजपर्यंत महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जेवढे म्हणून जनतेचे उठाव झाले, तो शेतकऱ्यांचा उठाव असेल, आणखीन काही भाषिक कारणावरून झालेले उठाव असतील, त्याच्यामध्ये त्याला इतकं एक वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक अनुसंधान आहे आणि गांभीर्यानं तो लढा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता लढतोय असं कधी दिसून आलं नाही. त्यामुळे या लढ्याचं स्वरूप सामान्य नाही आहे. जे अभ्यासक आहेत, जे जाणकार आहेत, त्यांनी लक्ष घालावं. असा हा लढा महत्वाचा आहे, ऐतिहासिक आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे दोघे आत्ता या चित्रपटात आहेत. ते पाटील असले तरी आत्ता लोकांच्या दृष्टीनं ते विलन खलनायक आहे. उद्धव ठाकरे यांची प्रकृती थोडीशी नरम गरम आहे, त्यामुळे ते आदित्य ठाकरेंना पुढे करतायत. पण ह्या दोघांचं आणि मग पर्यायानं त्यांचे पिताश्री बाळासाहेब या तिघांचं चरित्र तुम्हाला समजून घ्यायचं असेल, त्यांच्या आवडीनिवडी, तर त्याच्या आधी प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेचे पडदोबा ते कसे होते ते आपल्याला बघावं लागेल. त्यांची जी 4-5 वैशिष्ट्ये मला जाणवली, कारण मी प्रबोधनकार ठाकरेंना प्रत्यक्ष भेटलेलो आहे. आमच्या पत्रकारांच्या पूर्वी वार्षिक परिषदा, अधिवेशनं वगैरे भरायची, त्याला न चुकता प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, दादा ठाकरे हे आवर्जून यायचे आणि ते आले रे आले की त्यांच्या भोवती कोंडाळं जमायचं पत्रकारांचं. आणि गंमत अशी की एका कोपऱ्यात प्रबोधनकार, दुसऱ्या कोपऱ्यात आचार्य अत्रे, त्यांचा वेगळा गट, दोघांमधून विस्तव जात असे. आणि मग जुन्या आठवणी आणि त्यांची प्रबोधनकारांची खास वेगळी मराठी शैली, ज्याला ग्रामीण स्वरूप आहे, ग्रामीण अशी झलक आहे, असं ऐकायला मला मिळत असे. मी प्रबोधनकारांचं माझी जीवनयात्रा वाचलेला आहे. कसं आहे पहा, प्रबोधनकारांचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे लेखणी. लेखणी त्यांनी सर्व माध्यमातून, नाटक, आत्मचरित्र, पत्रकारिता, त्यांना जेवढं वापरता येईल समाज प्रबोधनासाठी, लोकांना शहाणं करण्यासाठी, लोकांना योग्य ते सांगण्यासाठी फटके मारून चापकाचे आसूड त्यांनी ओढलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे हा सामान्य माणूस नाही, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही. मला आश्चर्य वाटतं, पुढच्या एकाही ठाकरेनं लेखणीचा जो गुण आहे प्रबोधनकारांचा तो उचललेला दिसत नाही.
ठाकरे संपादक उद्धव ठाकरे सामन्याचे संपादक नाव असतं, मुख्य संपादक अमुक म्हणून, पण ते त्यांनी एक अक्षर कधी किंवा एक ओळ कधी सामन्यामध्ये लिहिली आहे असं वाटत नाही. हा देखील मराठी पत्रकारितेतला एक अनोखा विक्रम आहे की ठाकरेंना जर काही वाटलं लिहावंसं तर ते लिहत नाही, ते कार्यकारी संपादकाला बोलवतात आणि त्याला मुलाखत देतात, म्हणजे त्यांच्याच वर्तमानपत्रात त्यांची मुलाखत येते. तर हे प्रबोधनकारांपासून थोडंसं वेगळं जाणं, जरा दूर जाणं, ते मला नेहमी एक पत्रकार म्हणून जाणवलंय की हे लिहत का नाहीत. व्यंगचित्रकार आहेत ठीक आहे, पण तुम्ही जसे व्यंगचित्रकारात हे तुमचं वेगळं वैशिष्ट्य मानता, तशी प्रबोधनकारांकडे 1760 वैशिष्ट्य आहे. ते ज्या ज्या प्रांगणात शिरलेले आहेत, सिनेमा असो, नाटक असो. शाहू महाराज कोल्हापूरचे हे प्रबोधनकारांनी आपल्याकडे काम करावं म्हणून त्यांना मुंबईत त्यांचा पत्ता शोधत ते वेगळ्या ठिकाणी राहत होते. तिथे त्यांना भेटायला गेलेले, इतका प्रबोधनकार ठाकरे हा मोठा माणूस आहे. त्यांना शरद पवारांच्या बंगल्यावर कधी जावं लागलं नाही. आत्ता तुम्ही जाताय प्रबोधनकारांना भेटायला. शाहू महाराजांचं प्रस्थ त्या काळात केवढं मोठं होतं. शाहू महाराज एक दबदबा होता, ब्रिटिशांना देखील त्यांच्याशी वागताना सांभाळून वागावं लागत असे. असे प्रबोधनकार ठाकरे. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य काय, ते अत्यंत निस्पृह होते. त्यांनी कधी कुणापुढे हात पसरले नाही आणि स्वयंपूर्ण होते. आपलं कुटुंब, त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी टायपिस्ट होण्यापासून सगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी केलेत आणि आपला संसार त्यांनी व्यवस्थित चालवलेला आहे. प्रबोधनकारांची कष्ट करण्याची जी वृत्ती आहे ती मराठीमध्ये तरी फार थोड्या लोकांमध्ये, सगळी आतोनात कष्ट जगण्यासाठी आणि आपला संसार फुलवण्यासाठी. प्रबोधनकारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, त्यांनी असंगाशी संघ कधी केला नाही. हे उद्धव जर विसरले नसते, एकाही अयोग्य माणसाशी प्रबोधनकारांची घसट नाही. अशी चुकून सुद्धा टीका होत नाही की या माणसाला भेटायला नको होतं आणि त्याला ते भेटायला गेले. हे प्रबोधनकारांचं मोठं वैशिष्ट्य आहे. मला त्यांचा एक किस्सा आठवतो, तो मुद्दाम सांगतो, तो आत्ताच्या परिस्थितीला लागू आहे. प्रबोधनकार ठाकरे, त्याला मातोश्री वगैरे बांधून झालेलं नव्हतं. शिवाजी पार्कला त्या सेनापती बापटांच्या तिथे जी गल्ली आहे, आता राज ठाकरे जिथे राहतात तिथेच प्रबोधनकार ठाकरे पूर्वी राहत असत. आणि त्यांना भेटायला, लहानसं घर होतं, त्यांना भेटायला अनेक माणसं यायची. त्यामुळे ती चपला बाहेर काढून ठेवायची आणि चपला काय कोणी शिस्ती तशी काढून ठेवायची नाही. ती काही संघाची बैठक नव्हती, त्यामुळे चपला अशा विखुरलेल्या असायच्या. एकदा बाळासाहेबांनी चिडून, ते ऑफिसमधून आल्यानंतर चिडून, काय हे चपला लोकांना शिस्तने अमुक तमुक खूप बडबडले त्यांच्या आईला. आपल्या घरात कसं काही कोणी काय. प्रबोधनकारांनी ऐकून घेतलं. नंतर सगळे शांत झाल्यावर ते म्हणाले, बाळ, या चपला म्हणजे आपलं वैभव आहे. अरे या चपला म्हणजे पांडुरंग आहे आपला. लोक आपल्याला भेटायला येतात, हीच आपली श्रीमंती आहे. आपला समाजाला काहीतरी उपयोग आहे म्हणून लोक आपल्याकडे भेटायला येतात. तर चपला जेवढ्या जास्त येतील तेवढी तुमची श्रीमंती आली. त्या लोकांना भेटायला कधीही कंटाळा करायचा नाही. लोक हे दैवता समान मानायचं आणि लोकांचं समाधान होईल अशी त्यांची कामं करायची. त्यांचं काम झाल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही. हे केलं का हो उद्धव ठाकरे यांनी, आदित्य ठाकरे यांनी. आज ते शिवसंवाद यात्रा तुम्ही करता, तुम्ही मस्तीत बोलताय लोकांशी. काय बोलतायत पहा, आदित्य ठाकरे काय बोलतायत. एकीकडे ते म्हणतायत जे आम्हाला सोडून गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना कधीही माफी नाही. दुसरीकडे ते म्हणतायत मातोश्रीची दारं खुली आहेत, तुम्ही केव्हा येऊन भेटू शकता. जर ते गद्दार आहेत तर ते तुम्हाला भेटायला येतील यशाला. आणि तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे कधी समजून घेतलंय का. तुम्ही त्यांच्याशी जेव्हा बोलायला जाता तेव्हा कशी भाषा वापरायची असते याचे नियम ठरलेले. तुम्ही म्हणताय की यांना नको तेवढं आम्ही दिलं तरी यांनी आमच्या पाठीत खंजीर उपसला. म्हणजे हे मालकी हक्काची गोष्ट आहे की मी नोकराला
पगारवाढ दिली, अमुक केलं तमुक केलं. त्याच्यामध्ये लोकशाही नाही. तुम्ही लोकांना दिलं म्हणजे त्यांच्या निष्ठा विकत घेतल्या असा अर्थ होत नाही. तुम्ही काहीतरी अपेक्षेनं त्यांना दिलं त्याप्रमाणे. पण त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडताय ते तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही. आदित्य ठाकरे काय म्हणाले? आम्ही त्यांना इतकं दिलं की त्याचं त्यांना अपचन झालं आणि म्हणून ते दुसरीकडे गेले उपचार करून घेण्यासाठी. ही भाषा अत्यंत अशोभनीय आहे. राजकारणामध्ये ज्याला संवाद साधायचा असेल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना, आपल्या अनुयायांशी बोलताना अपचन झालं वगैरे अशी भाषा करायची नसते. आता आदित्य ठाकरे याच्याही पेक्षा आणखीन खूप, आपण कोणीतरी जमीनदार आहोत, आपण कोणीतरी मालक आहोत, आपण नेता आहोत आणि आपल्या आणि कार्यकर्त्यांशी काही एक विशिष्ट नातं आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसत नाही. जरी ते म्हणत असले की मला तुमचं प्रेम हवंय, मला तुमचं हे हवंय. कशा प्रकारे त्यांना त्यांचे अनुयायी रिस्पॉन्स करतायत. तुम्ही दीपक केसरकर काय बोलत असतात तुम्ही बारकाईनं बघा. त्यांनी 3 मुद्दे मांडले दीपक केसरकरनी. पहिला मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिलाय आदित्य ठाकरेंचा की आम्ही अजूनही सभ्य आहोत. ही गर्भित धमकी आहे. आम्ही अजूनही सभ्य आहोत. आम्ही तुमचा आदर करतो. आम्ही तुमचा अपमान करत नाही. आम्ही तुम्हाला त्या अर्थानं सोडलेलं नाही. तुम्ही पण आमचा मान ठेवा. एका अनुयायानं नेत्याला उद्देशून काढलेले उद्गार आहेत. त्याचा त्या नेत्यानं नीट अर्थ मनात लावला पाहिजे. दुसरं, दीपक केसरकर काय म्हणाले की तुम्ही आम्हाला म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला विनाकारण डिवचू नका. ते तुम्हाला महागात पडेल. ही भाषा दुसऱ्या कोणी, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा सामना कार्यालयाच्या समोर त्यांनी सभा घेऊन बाळासाहेब मला तोंड उघडायला लावू नका अशी भाषा केली होती. त्याच्यापासून शिवसेना काही शिकली नाही. पण नारायण राणेंचा तो प्रकृती, ती त्यांची प्रकृती आहे, तो त्यांचा स्वभाव आहे, त्या वातावरणातून आलेले आहेत वर. तसं दीपक केसरकर यांचं नाही. दीपक केसरकर शिवसेनेतला अत्यंत शांत, अत्यंत संयमी, अत्यंत मोजून मापून बोलणारा, वैधानिक संसदीय भाषा ज्यांनी पचवली आहे असा माणूस म्हणजे दीपक केसरकर आहे. दीपक केसरकर जेव्हा म्हणतात तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकाला डिवचू नका, ते तुम्हाला महागात पडेल, हा इशारा आहे. पुढे घडणाऱ्या घटना काय आहेत याचं हे सुतोवाच त्यांनी केलंय. आणि ते त्यांनी सुतोवाच केलंय. हे उगाच काहीतरी बोलायचं, संजय राऊत जसे बोलतात तसं हे विधान नाहीये. याच्यातून खूप काही घटना घडू शकतात. हे सावध यांनी वेळीच झालं पाहिजे. दीपक केसरकरांचा तिसरा मुद्दा काय आहे? ते म्हणाले आम्हाला अपचन झालंय का, आम्हाला हे कशात तुम्ही बोलता? तुम्ही आता काय बोलायला पाहिजे? आपण संवाद करतो आहोत ना. तर तुम्ही आता राष्ट्रवादी बरोबर युती केलीत, काँग्रेस बरोबर युती केलीत. सर्वसामान्य शिवसैनिकाला पटवून देणं हे तुमचं काम आहे की या युतीचे फायदे काय झाले? राष्ट्रवादी चांगली का? आम्ही भाजपला सोडलं आणि राष्ट्रवादीकडे गेलो. त्याचं काहीतरी आमचा जमा खर्च असेल, तो तुम्ही लोकांना समजावून सांगा. त्यासाठी तुम्ही जनसंवाद, शिवसंवाद यात्रा त्यासाठी काढा असं हे त्यांना समजावून सांगतायत. म्हणजे दीपक केसरकर आपल्या वयाची ज्येष्ठता, अनुभव लक्षात घेऊन आणि आदित्य ठाकरेंची कनिष्ठता, अनुभव लक्षात घेऊन त्याला समजावून सांगतायत. त्याला दम देत नाही, त्याला धमकी देत नाही. ही या लढ्यातली एक गंमत आहे. ती आपण, त्याचा आनंद आपल्याला घेता येईल जेव्हा आपल्याला त्यातली मेख कळेल की कोणाची कशी घडणे आणि पुढे त्याला स्वरूप काय,
कारण याच्यामध्ये अजून पडद्याआड बरेच खलनायक उभे आहेत त्याला वेगळं वळण देण्यासाठी. हे फक्त पुढे आलेली पात्र आहेत. आता सुहास कांदे हा जो आमदार आहे हे एक पात्र आता नव्यानं आलंय. सुहास कांदे गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजप पासून आपण दूर आहोत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वर्चस्वाखाली आपण नांदतो आहोत. आपण ज्याला नेता मानतो तो उद्धव ठाकरे आपला नेता राहिलेला नाही. जसं आपलं स्वरूप आहे नगण्य, तसंच नगण्य स्वरूप उद्धव ठाकरे यांना पण प्राप्त झालेलं आहे आणि हे आमचं दुःख आहे हे तो सांगतोय. आणि मग त्यांनी उदाहरणं दिलीत की हिंदुत्वाचा कोणताही प्रश्न घ्यायला आम्हाला विरोध होता, विधानसभेमध्ये विषय निघायचे हिंदुत्वाविषयी आणि आम्हाला गप्प राहायला लागायचं. आमची काय कुतरहोड झाली असेल. तुम्ही वर्तमानपत्राचे संपादक आहात त्यामुळे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य याची किंमत काय आहे समजावून सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ते तुम्हाला तुमचा एक आमदार उद्धव ठाकरे, तुमचा एक साधा आमदार तुम्हाला पटवून देतोय की आमची अशी अशी कुतरहोड होत होती. आणि या शिवसंवाद यात्रेमध्ये सुहास कांदे आपल्या 4-5 हजार सहकार्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. संवाद तुम्ही करताय ना, मग का घाबरता तुम्ही लोकांना भेटायला? तुम्ही बसा त्या सुहास कांदे बरोबर बैठक लावा, एक हॉल घ्या, तिथे बसा एकत्र, त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. मार्ग काढायचा ना तुम्हाला. इथे आदित्य ठाकरेंनी आपला मूळ स्वभाव, लढाई सुरू झाली की पळ काढायचा. जसं उद्या आपल्याकडे अविश्वासाचा ठराव येणार आहे म्हटल्याबरोबर आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले. तसं हे भेटायला येतो म्हटल्यानंतर कोणीतरी पत्रकारांनी त्यांना विचारलं की सुहास कांदे तुम्हाला भेटायचं म्हणतात, तुम्ही काय करणार? मी असं रस्त्यात भेटत नाही कोणाला, त्यांना म्हणून मातोश्रीवर का. अरे तुम्ही बाहेर पडलाय ना संवाद करायला, मग त्याला मातोश्रीवर या का म्हणता? भेटा ना तुम्ही त्यांना तिथे. पण तुम्ही मातोश्रीवर त्यांना बोलावताय. मातोश्रीवर लोक येणार आहेत. तुम्ही आजूबाजूला बघताय का हो काही? श्रीलंकेत काय चाललंय सध्या? श्रीलंकेमध्ये आणि साधा महागाईचा विषय आहे. लोकांना सर्वसामान्यपणे जगणं महागाईमुळे अशक्य झाले आणि म्हणून लोक चिडले. इथे आणखीन काही राष्ट्रवाद वगैरे असे विषय नाहीयेत. पण इतका मोठा उठाव आहे की लोकांनी राष्ट्रपती भवनाचा तिथला जो आहे प्रेसिडेंट पॅलेस त्याचा ताबा घेतला. त्या खोल्या सगळ्या व्यापल्या. त्या खोल्यातल्या ज्या सुविधा होत्या त्यांचा लाभ घेतला. त्या जलसरण तलावामध्ये ते पोहले. सर्वसामान्य माणूस राष्ट्रपती भवनात गेला. तुम्हाला हे मातोश्रीवर व्हायला हवंय का? लोक येणार आहेत. तुम्ही त्या नवनीत राणाला वगैरे येऊ दिलं नाही ठीक आहे, पण आता सर्वसामान्य शिवसैनिक तुमची भेट घेण्याचं म्हणतोय, तुम्हाला सांगतोय आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत आणि तुम्ही जरा सांगताय इथे रस्त्यात नाही भेटायचं. लोकांना रस्त्यात भेटण्याची तुम्ही नेते आहात. अहो मी लोकमान्य टिळकांचा एक फोटो बघितलाय. कल्याण स्टेशनवर ते रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक नळाखाली आंघोळ करतायत. मी वाजपेयी ना भिवंडीला ते हे गेले होते, दंगल झाली आणि अब हिंदू मार नाही खाएगा हे जे वाजपेयींचं गाजलेलं वाक्य आहे. मी त्या दौऱ्यात त्यांच्या बरोबर होतो. दोन्ही बाजूला शेत प्रचंड आणि वाजपेयींना टॉयलेटला जायचं होतं आणि मध्ये टॉयलेट वाजपेयींनी गाडी थांबवली, शेतात गेले, परत आले. तुम्ही नेते आहात, तुम्हाला रस्त्यामध्ये लोकांना भेटण्याची लाज का वाटते? याचं कारण तुम्ही त्या अर्थानं लोकांचे नेते नाही आहात. तुम्ही पॅलेशियर, आपण कोणीतरी जमीनदार आहोत, आपण कोणीतरी राजपुत्र आहोत आणि लोकांनी आपल्याशी दबूनच एका मर्यादेतच वागलं पाहिजे.
तुम्ही तेवढं स्वातंत्र्य त्यांना द्यायला तयार नाही. ही त्यातली खरी मेघ आहे. तर आपल्याला श्रीलंका आपला व्हायला नको असेल तर मला या लढ्यामध्ये 3 वैशिष्ट्ये जाणवली. ती मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला त्याचा उल्लेख करतो. जनता हे जे तत्व आहे त्याला या लढ्यात महत्व आहे. सर्वसामान्य जनतेकडे, सर्वसामान्य जनतेचा जो आदेश आहे, सर्वसामान्य जनतेची जी इच्छा आहे ती तुम्ही नाकारली तर तुम्ही पहिल्यांदा गद्दार आहात हे सर्वसामान्य जनतेचं मत आहे. भारतामध्ये जनतेने उठाव करून नेतृत्वाला तुम्ही काय चुका केल्यात हे सांगितलेलं नाही. हे सांगण्यामध्ये नेहमी सभ्यता बाळगलेली आहे. आत्ता जनता शिवसेनेच्या नेतृत्वाला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करून जनादेश लाथाडलेला आहे. हे काही काळानंतर, 2.5 वर्षानंतर का होईना, पण तुमची कॉलर पकडून तुम्हाला सांगण्याच्या अवस्थेत उभी आहे याचं तुम्ही लक्षात घ्या. जनतेचं महत्व तुम्ही कमी समजू नका. टिळकांनी गीता रहस्य लिहिलंय त्याच्या अर्पण पत्रिकेत श्रीशाय जनतात्मने, जनतेला अर्पण केलेलं आहे. सावरकरांनी अंदमानमधून आपल्या भावाला जे पत्र पाठवलंय त्यात त्यांनी म्हटलंय, लोकांना मी सुटायला हवाय का तरच प्रयत्न करा. लोकांची इच्छा मी अंदमानमध्ये यातना भोगत माझं आयुष्य संपवावं अशी असेल, मी आनंदानं तसं करायचं आहे. लोकांची इच्छा. शिवाजी महाराज काय म्हणाले, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही स्पर्श करता कामा नये अशी सैनिकांना सूचना आहे. त्या जनतेला महत्व देणं हे आपल्याकडे सर्वोच्च म्हणजे मूल्य मानलं जातं की सर्वसामान्य लोकांची काय इच्छा आहे, तो सुखी तर राज्य सुखी, ही जी आपली कल्पना आहे याचा विसर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि आपण म्हणजे जग, आपण म्हणजे केशवसूत म्हणाले जगाचा आकार केवढा, ज्याच्या डोके एवढा, तर यांचं डोकं जेवढं तेवढं म्हणजे जग असं समजून चाललंय. आता तिसरा जो महत्वाचा आस्पेक्ट आहे तो आहे की हा लढा हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे. आता हिंदुत्वाच्या विरुद्ध म्हणजे इथे इस्लामी आतंकवाद वगैरे काही नाही आहे. आपलेच काही राजकीय पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे हिंदुत्वाचा जो एक नवीन एक स्रोत, नवीन एक फोर्स, नवीन एक शक्ती निर्माण होते, तिच्यामध्ये अडथळे निर्माण करणं, ती दुबळी करणं, यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतायत. तर उद्धव ठाकरेंना भाजपपासून तोडणं यासाठी हा प्रयोग झाला. तर हे हिंदुत्व विरुद्ध कारस्थान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी जनता एकत्र झाली आहे. आणि ती जनता सांगते नाही, तुम्ही आम्हाला संवाद करायला आलात, तुम्ही आम्हाला हे सांगा की त्या युतीत का गेलात, आपल्या आघाडीत का गेलात आणि युती का तोडलीत. लोक असं विचारतायत. त्यामुळे जनता परमेश्वर आहे, परमेश्वर बोलायला लागलाय. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याची भाषा ओळखायला शिका. यापेक्षा अधिक तुम्हाला काय सांगायचं सुज्ञास अधिक सांगणे न लागे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.